मी मानसी विजय म्हात्रे, महिला कार्यकर्ता, बीजेपी महिला कार्यकर्ता, पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपल्या हर्षदाताई अतुल घरत या उमेदवारी लढत आहेत आणि सौ योगिता योगेश लहाने या कोण पंचायत समितीमधून पंचायत लढत आहेत। तर मला असं सांगायचं आहे की आता भाजप हे आपल्या फक्त गावागावात नाही तर राज्यात केंद्रात सगळीकडे भाजप आहे। तर आपल्याला त्या नेतृत्वाखालीच करायचं आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आमच्या गावाला हर्षदाला ही सीट दिलेली आहे आणि योगिताला दिलेली आहे। तर आम्ही त्यांना नक्कीच भरघोस मतांनी निवडून देऊ। स्त्री ही फक्त आता चूल आणि मूल यांपर्यंत राहिलेली नाही, ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काम करणारी आहे। आता सांगायचं म्हणजे हर्षदा 8वा महिना चालू आहे, पण प्रत्येक गावागावात जाऊन ती प्रचार करत आहे। असं नाही की ती घरात बसले आणि तिचा फक्त नवरा सगळीकडे जातोय आणि मतदान मागतोय। आणि मतदान कशाच्या जोरावर मागतोय? विकासाच्या जोरावर। आमच्या गावात इतर आता आम्ही किती गावं फिरलो, प्रत्येक गावागावात पाणी आहे, तरी समोरचा उमेदवार काय बोलतो की पाणी नाही आणि बाटल्या रिकाम्या घालून हंडे घेऊन महिलांना दाखवतो फॉर्म भरायला गेला। तर ते चुकीचं आहे, सगळं ते चुकीच्या याच्यावरती मतदान मागण्याचा प्रयत्न करतायत। तर याला सगळ्यांनी भुलू नका, प्रत्यक्ष काम काय केलेलं आहे ते बघा आणि तुम्ही या दोघींना, हर्षदाला आणि योगिताला, चांगल्या मतांनी निवडून द्या आणि त्यांचा विजय हा नक्कीच झालेला आहे। नमस्कार, मी योगिता योगेश लहाने, मी कोण पंचायत समितीमधून उमेदवारी लढवत आहे। मला आमदार प्रशांत दादांनी ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। मी भिंगारवाडी मधून आहे, भिंगारवाडी गावामधून आहे। याच्या आधी माझे मिस्टर त्या गावामधून उपसरपंच म्हणून पदावर होते। त्यावेळी त्यांनी भरपूर काही विकासाची कामं केलेली आहेत, जशी की पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, घरोघरी नळ आणले आणि तसंच बरीच काही या आमच्या विभागामधली बरीच काही कामं दादांनी केलेली आहेत। जर या पंचायत समितीमधून आम्ही विजयी झालो तर नक्कीच कामं चालूच आहेत। प्रचार रॅलीमध्ये सगळ्या गावांमधून आम्हाला खूप सारा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मला नक्कीच विश्वास आहे की आम्ही दोघी पण, हर्षदा अतुल घरत या जिल्हा परिषदच्या उमेदवार, आम्ही दोघी पण भरघोस मतांनी विजयी होणार, निवडून येणार आणि लोक आमच्या सोबत आहेत। आमच्या कोण गावामध्ये आपले मानाने आपला बालदी साहेब आमदार आणि प्रशांत दादा आमदार साहेब, आमच्या गावावर मोठा विश्वास कार्यकर्त्यांचा तरी मन जिंकून आम्हा कार्यकर्त्यांना एक असा नेतृत्व दिला, युवा नेता त्यांची मिसेस म्हणजे हर्षदा अतुल घरत आणि पंचायत समितीचे योगिता योगेश लहाने या पंचायत उमेदवार आहेत। तर या दोन उमेदवार चांगली प्रतिसाद आहे। ज्या ज्या गावामध्ये जातो आम्ही, ज्या ज्या गावामध्ये इतका समाधान मिळतो की गावागावामध्ये पाण्याची कुठलीही टंचाई नाही। समोरचे उमेदवार गावात पाणीच नाही। अहो गाव, कुठल्या गावाचं तुम्ही नाव घ्या, या 17 गावामध्ये कुठे पाणी नाही असा तो गाव जर का वंचित असत, माननीय आमदार साहेब कुठलाही मागे ठेवला नाही। आज चिखल्या गावाला यावर डांबरीकरण रस्ता मंजूर करून दिलेला आहे। अतुल घरत यांनी आमच्या गावाकरता एक चांगला सामाजिक कार्य केलेलं आहे। आमच्या गावात शंकरचं मंदिर बांधलेलं, आमच्या गावात एक इंडियापूरची कॉलनी आहे, त्या कॉलनीला सुद्धा एक अतुल भाऊंनी चांगला मंदिर शंकरचं बांधून दिलेलं आहे। त्या अशा भावनामध्ये माझे मित्र या गावचे माजी सरपंच निलेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखर तरी सुद्धा एक पाठपुरा झाला की अशा गावाने एक व्यक्ती आमची चांगले अतुल घरत बालदी साहेबांना आणि प्रशांत दादांना रिक्वेस्ट करून त्यांच्या मागणी पूर्ण केली जाईल की आमच्या अशा माणसातून झेडपीला उमेदवार द्या, त्यांच्या मिसेसला मतदान। आमच्या या भागामध्ये असं कुठलंच आमदारांच्या नेतृत्वाखाली काम वंचित राहिलेलं नाही। सर्व आसपास काम आम्ही चांगल्या पद्धतीत करत आलेलो आहोत आणि महिला उमेदवारांच्या करता सगळे जनता गावाचे अति चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत करते। यही आम्हाला समाधान वाटतंय की आमच्या ह्या दोन्ही उमेदवाराला हे भरघोस मतांनी निवडून येतील। येत्या 5 तारखेला लोकांचा विश्वास आहे, या कमल निशाणीवर बटन मारून यांचा विजय प्राप्त कधी साध्य केला असा आम्हाला आत्मविश्वास आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।